ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नोव्हेंबर महिना सुरू झाला तेव्हापासून मुंबईमध्ये थंडी जाणवायला सुरुवात झाली, परंतु कालच्या दिवशी म्हणजे रविवारी जे आहे ते मुंबईमध्ये सर्वाधिक थंडीची झळ जी आहे ते काल बसली आणि सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जी आहे या हंगामातील ते काल नोंदवलं गेलेलं आहे। 17.2 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते काल मुंबईमध्ये नोंदवलं गेलेलं आहे। सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार काल मुंबईचं तापमान जे आहे ते 17.2 अंश सेल्सिअस होतं आणि हे तापमान जे आहे ते मुंबईतील ह्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद जी आहे ती काल झाली आणि इथून पुढचे 3 दिवस मुंबईमध्ये अशाच प्रकारची थंडी जाणवेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण ऑक्टोबर महिना जो आहे तो रिमझिम पावसामध्ये मुंबईकरांचा गेला होता, परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडी जाणवायला सुरुवात झाली आणि मागच्या आठवड्यापासून तर मुंबईमध्ये अधिक थंडी जी आहे ती अधिक थंडी जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 17.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 17.2 तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे आणि येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये अधिक तापमान कमी होईल असा अंदाज जो आहे हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईचं देखील तापमान घटतंय असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकर जे अशा उकाड्याला सामोरे जात होते त्याच्यामुळे थंडीमुळे कुठेतरी उकाड्याची तीव्रता जी आहे ते कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी थंडीची तीव्रता जाणवेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।